ॲलोपेशिया म्हणजे काय? टक्कल पडणे. मेनली याचेसुद्धा काही प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये मुख्य प्रकार म्हणजे ॲलोपेशिया अँड्रोजेनेटिका, दुसरा आहे ॲलोपेशिया एरियाटा, तिसरा आहे ॲलोपेशिया टोटॅलिस आणि चौथा आहे ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस. पण मुख्यतः ॲलोपेशिया अँड्रोजेनेटिका हा प्रकार खूप जास्त बघायला मिळतो. पण तसेच ॲलोपेशिया एरियाटा आणि ॲलोपेशिया टोटॅलिसचं सुद्धा प्रमाण ह्या काही दिवसांमध्ये वाढलेलं बघायला मिळतं. ॲलोपेशिया एरियाटा हा एक असा प्रकार आहे, हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये तुमच्या केसामध्ये अचानक एखादी चकती बघायला मिळते. त्या जागेतनं पूर्णची पूर्ण केस निघून जातात आणि कालांतराने हळूहळू ते वाढत जाऊन त्याचं रूपांतर टोटॅलिसमध्ये सुद्धा होऊ शकतं. हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये मोडला जातो. तसेच आजकालच्या पुरुषांमध्ये अकाली टक्कल पडणे आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे ॲलोपेशिया अँड्रोजेनेटिक. अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियामध्ये काय होतं ना, तर हे त्यांच्याच शरीरातला संप्रेरक हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनमुळे होत असतं. हा प्रकार खूप कॉमन आहे. तसेच ॲलोपेशिया टोटॅलिसमध्ये तर पूर्णच केस निघून जातात. युनिव्हर्सॅलिसमध्ये तर असं होतं की शरीरावरचे पूर्णच केस त्याच्यामध्ये निघून जातात. जर तुम्हाला अशी कुठलीही समस्या तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला असं कुठला रुग्ण तुमच्या आजूबाजूला दिसत असेल तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथीच्या मदतीने त्याची नक्कीच मदत करू शकता आणि त्याला एक चांगला उपाय सुचवू शकता.